ठाणे आणि नाशिक जिल्ह्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक कर्मचाऱ्यांनी 2 दिवसापूर्वी शहापूर ते मंत्रालय अशा पदयात्रेला सुरू केली आहे। शुक्रवारी ती पदयात्रा ठाण्यात आल्यावर त्यांचे शिष्टमंडळ मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची वाढदिवसानिमित्त भेट घेऊन त्यांना शुभेच्छा देण्यापूर्वी त्यातील 19 आशा स्वयंसेवकांना उष्माघाताचा त्रास झाला होता। त्यांना ठाण्यात आल्यावर चक्कर येऊ लागल्याने त्यांना तातडीने कळवा येथील महानगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात दाखल करण्यात आले, तर त्यांची प्रकृती स्थिर असून त्यांना त्यातील 10 आशा स्वयंसेवकांना घरी सोडण्यात आले, तर जिल्हा शासकीय रुग्णालयाने खबरदारी म्हणून 400 बेडची व्यवस्था करून ठेवल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले। राज्य शासनाच्या सार्वजनिक आरोग्य विभागात राष्ट्रीय आरोग्य अभियानांतर्गत सुमारे 8,000 आशा स्वयंसेविका आणि 4,000 गटप्रवर्तक कर्मचारी हे 2005 सालापासून काम करत आहेत। आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तक ग्रामीण, आदिवासी तसेच महापालिका क्षेत्रातील सर्वसामान्य जनतेला आरोग्याबाबत सेवा देण्याचे महत्त्वाचे काम करतात। 1 नोव्हेंबर 2023 रोजी आरोग्य मंत्र्यांनी गटप्रवर्तकांना 10,000 रुपये, आशा स्वयंसेवकांना 7,000 आणि 2,000 रुपये दिवाळी भाऊबीज भेट देण्याचे जाहीर केले होते। तसेच त्याबाबतचे शासकीय आदेश विनाविलंब काढण्याचे आश्वासन दिले होते, परंतु 3 महिन्याचा कालावधी उलटून सुद्धा मानधन वाढीचा शासकीय आदेश अद्याप निर्गमित करण्यात आलेला नाही। त्या राज्यातील आशा स्वयंसेविका आणि गटप्रवर्तकांनी 12 जानेवारीपासून बेमुदत संप पुकारला आहे। मी मंगल टोमरे, औरंगाबाद जिल्हा, छत्रपती संभाजीनगर। आज इथं जवळपास 40,000पर्यंत महिला जमा झालेल्या आहेत पूर्ण महाराष्ट्रामध्ये। जो काही मागे 2 महिन्यापूर्वी जो संप केला तो 22 दिवस चालला। त्यावेळेला आम्हाला आश्वासन दिलं, 4 आमच्या मिटिंगी झाल्या। आश्वासन देऊन आम्हाला नागपूर अधिवेशनामध्ये JR तुमचा निघेल, सही होईल असं सांगितलं आणि आम्ही त्यांच्या शब्दावर योग्यतेने काम केलं। जे काही ऑनलाईन काम होतं रात्रंदिवस ते पूर्ण करून दिलं, परंतु हिवाळी अधिवेशन संपून गेलं, मुंबईची मीटिंग पण संपली, पण JR काही निघाला नाही। पुन्हा आम्हाला दुसऱ्यांदा आम्हाला त्यांनी संप करायला भाग पाडलेला आहे। तर सरकार मायबाप मुख्यमंत्री साहेबांना मला सांगायचं तुमच्या माध्यमातून की ह्या अशा कान्याकोपऱ्यातून इथं तुम्हाला शुभेच्छा द्यायला आलेल्या आहेत, शुभेच्छाचं रिटर्न गिफ्ट म्हणून आज त्यांनी JR काढला पाहिजे, हे मला तुमच्या माध्यमातून मुख्यमंत्री साहेबांना सांगायचं आहे। आशांची परिस्थिती फार बिकट आहे। जे काही वाढीव मानधन 5,000 रुपये आहे ते 3-3, 4-4 महिन्यातून एकदा येतं। कामगाराचा दर्जा नसताना सरसकट लेटर काढलं जात आहे, पत्र काढलं जात आहे, निलंबन करू असं पत्र काढलं जात आहे। परंतु मग कामगाराचा जर दर्जा नसेल आणि पत्र जर काढत असेल तर आम्ही समजावं काय, कामगार समजावं का, असं तुमच्या माध्यमातून मला हा दुसरा प्रश्न त्यांना विचारायचा आहे। आणि जो काही 5,000 रुपये मिळतं आणि 2,000 रुपये त्यांच्या इन्स्टिट्यूटमध्ये मिळतं आणि जे काही त्यांच्या काम बाह्य म्हणजे त्यांचं जे व्हाउचर आहे त्याच्या बाह्य जे काम करावं लागतं त्यांना, ते प्रधानमंत्री कार्ड आहे, अनेक असे कार्ड आहे की ते व्हाउचरकडे त्यांचं लक्ष देणं होत नाही आणि जनतेचं, नागरिकाचं जे काही आरोग्य आहे ते अबाधित राहत नाही। रात्रंदिवस कॅम्प सुरू आहेत, अनेक कॅम्प सुरू आहेत आणि ते कार्ड काढायचे सक्ती करतायत। ऑनलाईन कार्ड काढत असताना त्यांना मोबाईल नाही आहे, त्यांना कुठं व्हाउचर मारण्याची सुविधा नाही आहे। आज 500 रुपयाच्या पुढचा मोबाईलला बॅलन्स मारावा लागतो। त्या अशा कुठून मारतील बिचारा। परत त्यांना ज्या काही शिकलेल्या नाही, 7वी, 8वी, 9वी, 10वी शिकलेल्या आमच्या आशा आहेत, त्यांना सांगितलं जातं अधिकाऱ्याकडनं की तुमच्या पतीला सोबत घ्या, मुलाला सोबत घ्या, परंतु हे कार्ड काढा। परत ते कार्ड आहे आमच्या आशांनी 2-2, 3-3 हजार कार्ड काढलेले आहेत, परंतु त्या कार्डचा अद्याप 1 रुपया सुद्धा मोबदला आमच्या आशाला मिळालेला नाहीये। तर ज्या वेळेला 3 रुपये आणि 7 रुपये अशा पद्धतीचा मोबदला त्यांनी देऊ केलेला आहे, परंतु सुद्धा आमच्या पत्रामध्ये पडलेला नाहीये। तर मुख्यमंत्री साहेबांना मला तुमच्या माध्यमातून हात जोडून विनंती करायची आहे, सरकार मायबाप आज एवढ्या भगिनी तुम्हाला वाढदिवसाच्या शुभेच्छा द्यायला आलेल्या आहेत, तर ह्या वाढदिवसाचं रिटर्न गिफ्ट म्हणून आज त्यांच्या JR वर सही करा, एवढी विनंती मी तुमच्या माध्यमातून करते। माझं नाव मंगल टोमरे, CI2 औरंगाबाद। आज आशांचा सगळ्यात मोठं आंदोलन आणि इशारा आहे। हा कशासाठी आहे, जो शासनाने त्यांची दिशाभूल केली आहे। किती वर्षापासून, 2 वर्षापासून आंदोलन चालले तरी या सरकारला लाज वाटत नाहीये। याने फक्त आम्हाला आश्वासन दिलं आणि आमच्या भावनांच्या, आशा त्यांच्या भावनांशी खेळलेला आहे। अशा भावनांशी खेळणाऱ्या सरकारला आज JR दिल्याशिवाय आम्ही इथून हटणार नाही, असा इशारा आम्ही या सरकारला देत आहोत। सर, ऑल महाराष्ट्रामधून या महिला आलेल्या आशाताई
आणि प्रत्येक जिल्ह्यातून आलेल्या आहेत, प्रत्येक तालुक्यातून, प्रत्येक ग्रामीण मधून या आशा इथं आलेल्या आहेत. आणि यांची तळमळ या सरकारला जाणार आहे का? बस बस वाटणार आहे की नाही त्याला काही थोडं?